हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स आणि त्यामध्ये आपला टॉपिक स्टार्ट केला आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये आपण आतापर्यंत कव्हर केलं कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि त्यानंतर आज आपण बघणार आहे एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन, त्यानंतर आपण बघू ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सुद्धा. सो बघू शकता तुम्ही टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये आज आपल्याला बघायचं आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. बघा, आपण घेतलाय आईस. आईस इज कन्वर्टेड टू वॉटर. जर आईस कन्वर्ट होत असेल वॉटर मध्ये, बघू शकता तुम्ही आईस जर वॉटर मध्ये कन्वर्ट होत असेल, सो आईस टू वॉटर कन्वर्ट व्हायसाठी याला सराउंडिंग मधून हीट ऍब्झॉर्ब करावं लागेल. जर आईसला कन्वर्ट व्हायचा वॉटर मध्ये तर सराउंडिंग मधून हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर आईस कन्वर्ट होऊ शकतो वॉटर मध्ये. सो इन दिस रिएक्शन हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. फ्रॉम सराउंडिंग हीट इज ऍब्झॉर्ब. और जर आपण आईसला हीट केलं, बघू शकता आईसला जर हीट केलं तर हा कन्वर्ट होईल वॉटर मध्ये. मीन्स सराउंडिंग मधून हीट ऍब्झॉर्ब करून और आपण जर त्याला हीट दिली कंटिन्युअसली तर आईस कन्वर्ट होईल वॉटर मध्ये. आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते त्या रिएक्शनला म्हणायचा एंडोथर्मिक रिएक्शन. बघू शकता तुम्ही एंडोथर्मिक रिएक्शन, रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब. सो ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होत असेल, सराउंडिंग मधून हीट ऍब्झॉर्ब होत असेल, त्याला म्हणू शकतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन. आणि बघा वॉटर टू आईस कन्वर्ट व्हायचा आहे. बघू शकता तुम्ही आता आधी बघितलं आपण आईस टू वॉटर. आता बघू आपण वॉटर टू आईस जर कन्वर्ट करायचं असेल, बघू शकता वॉटर टू आईस जर कन्वर्ट करायचं असेल तर याला हीट करावं लागेल रिलीज. बघा आता हीट रिलीज करावं लागेल. जी हीट वॉटरकडे असेल ती हीट जर रिलीज केली तर वॉटर कन्वर्ट होऊ शकतो आईस मध्ये. बघा सुरुवातीला आईस टू वॉटर जायचं असेल तर हीट ऍब्झॉर्ब झाली, बट वॉटर टू आईस जायचं असेल तर हीट रिलीज करावं लागेल. आणि याच रिएक्शनला म्हणू आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. या रिएक्शनला म्हटलं जाईल एक्झोथर्मिक रिएक्शन. आता बघा ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज झाली त्या रिएक्शनला म्हणायचं हे एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब झाली त्या रिएक्शनला म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. बघू शकता एंडोथर्मिक रिएक्शन बघून घेऊ आपण. सुरुवातीला एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये बघून घ्या द रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये द रिएक्शन इन विच heat is absorbed, the reaction in which heat is absorbed, the reaction in which heat is absorbed is called endothermic reaction. बघू शकता the reaction in which heat is absorbed is called endothermic reaction. ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन. आणि हीट ऍब्झॉर्ब करायसाठी सराउंडिंग मधून हीट ऍब्झॉर्ब करू और कंटिन्युअसली रिएक्शनला कंप्लीट व्हायसाठी हीट सप्लाय केला जाईल फ्रॉम आउटसाइड, त्याला म्हणू आपण एंडोथर्मिक रिएक्शन. एक तर सराउंडिंग मधली हीट ऍब्झॉर्ब करेल और आपण स्वतःवरून कंटिन्युअसली हीट सप्लाय करू फ्रॉम द आउटसाइड, त्या रिएक्शनला म्हणू आपण एंडोथर्मिक रिएक्शन. एक्झाम्पल बघू शकता आपण घेतलं KNO3 इन सॉलिड स्टेट प्लस H2O घेतला आपण H2O दॅट इज वॉटर इन लिक्विड स्टेट प्लस हीट. बघू शकता हीट सप्लाय केली आपण या रिएक्शन मध्ये. KNO3 जेव्हा ऍड केला आपण वॉटर मध्ये आणि सप्लाय केली हीट, त्यावेळेस KNO3 कन्वर्ट झाला ऍक्वायस मध्ये. सॉलिडचं कन्व्हर्शन झालं ऍक्वायस मध्ये. आणि ऍक्वायस मध्ये कन्व्हर्शन व्हायसाठी बघा आपल्याला सप्लाय करावं लागली हीट. जर आपण रिएक्शन मध्ये हीट सप्लाय करत असेल तर त्या रिएक्शनला म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. त्यानंतर बघून घ्या एक्झोथर्मिक रिएक्शन. त्यानंतर बघू शकतो आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये बघा द रिएक्शन इन विच हीट इज रिलीज. बघू शकता द रिएक्शन इन विच हीट इज रिलीज्ड इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन. आता बघू शकता तुम्ही एंडोथर्मिक रिएक्शनचं सुद्धा एक्झाम्पल आपण घेतलाय KNO3 प्लस H2 प्लस हीट गिव्स KNO3 aqueous.
दॅट इज KNO3 सॉलिड स्टेट मध्ये असेल, ऍड केला H2O सोबत, आपल्याला सप्लाय करावं लागली हीट आणि हा कन्वर्ट झाला KNO3 aqueous मध्ये. सो ज्या रिएक्शन मध्ये आपल्याला हीट सप्लाय करावं लागली ते रिएक्शन असेल एंडोथर्मिक रिएक्शन, आणि ज्या रिएक्शन मध्ये आपल्याला हीट रिलीज होताना दिसेल आफ्टर द रिएक्शन त्या रिएक्शनला म्हणून आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि याचं सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो आपण NaOH प्लस H2O, NaOH ऍड केला H2O मध्ये, तेव्हा बघू शकता तुम्ही हीट रिलीज होईल, आणि हीट रिलीज होत असेल तर NaOH असेल सॉलिड स्टेट मध्ये, ऍड केला वॉटर सोबत, वॉटर असेल लिक्विड स्टेट मध्ये, आणि या रिएक्शन मध्ये NaOH aqueous मध्ये कन्वर्ट होईल. बघू शकता तुम्ही NaOH aqueous मध्ये कन्वर्ट होईल, आणि या रिएक्शन मध्ये हीट रिलीज, आणि हीट जर रिलीज होत असेल तर त्या रिएक्शनला म्हणू आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होत असेल त्या रिएक्शनला म्हणू आपण एंडोथर्मिक रिएक्शन, आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होत असेल त्या रिएक्शनला म्हणू आपण एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्झॉर्ब, बघू शकता एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्झॉर्ब होईल आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट रिलीज होईल. सो यावरून लक्षात येईल. त्यानंतर बघा, जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे, जर हीट आपली रिएक्टंट साइडला असेल और एरोवरती डेल्टाचा सिम्बॉल असेल, बघू शकता एरोवर जर हीटचा सिम्बॉल असेल और रिएक्टंट साइडला हीट असेल तर आपण म्हणू शकतो एंडोथर्मिक रिएक्शन आहे. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये जी हीट आपल्याला गिव्हन राहील ते गिव्हन राहील आपलं प्रोडक्ट साइडला हीट असेल तर एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, आणि रिएक्टंट साइडला हीट असेल और एरोवरती डेल्टा सिम्बॉल असेल दॅट इज हीटचा सिम्बॉल असेल तर रिएक्शन आहे एंडोथर्मिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे रिएक्शन एंडोथर्मिक असेल की एक्झोथर्मिक असेल, तर आपल्याला काही रिएक्शन्स गिव्हन आहे आणि त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. रिएक्शन बघा, HCl प्लस NaOH गिव्स NaCl प्लस H2O प्लस हीट. आता बघा सिंपल असेल, जर आपल्याला हीट ही प्रोडक्ट साइडला गिव्हन असेल, हीट जर आपल्याला प्रोडक्ट साइडला गिव्हन असेल तर ते रिएक्शन असेल एक्झोथर्मिक रिएक्शन. सिंपली बघून घ्या, हीट जर प्रोडक्ट साइडला असेल तर रिएक्शन असेल एक्झोथर्मिक. बघू शकता तुम्ही रिएक्शन असेल एक्झोथर्मिक. त्यानंतर बघू शकता ट्वाइस KClO3 गिव्स ट्वाइस KCl प्लस थ्राइस O2. आता बघा एक डेल्टाचा सिम्बॉल दॅट इज हीटचा सिम्बॉल गिव्हन आहे आपला एरोवर. एरोवर जर हीटचा सिम्बॉल गिव्हन असेल याचा मिनिंग आहे आपण रिएक्शनला कंप्लीट व्हायसाठी हीट सप्लाय केली आहे, आणि या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब झाली आहे आउटसाइड मधून हीट सप्लाय केलेली आहे, तर या रिएक्शनला म्हणू आपण एंडोथर्मिक रिएक्शन. बघू शकता एरोवर जर आपल्याला हीटचा सिम्बॉल दिसत असेल तर रिएक्शन असेल एंडोथर्मिक. सिंपली तुम्ही लक्षात घेऊ शकता, जर हीट आपली प्रोडक्ट साइडला असेल तर एक्झोथर्मिक, आणि हीटचा सिम्बॉल जर एरोवरती असेल तर एंडोथर्मिक. पुन्हा बघा CaO प्लस H2O गिव्स CaOH/2 प्लस हीट. पुन्हा बघा हीट आपल्याला गिव्हन आहे प्रोडक्ट साइडला, आणि प्रोडक्ट साइडला हीट असेल तर रिएक्शन असेल एक्झोथर्मिक. त्यानंतर बघू शकता CaCO3, त्यानंतर एरोवरती आपल्याला हीटचा सिम्बॉल दिसेल आणि रिएक्शन आहे CO प्लस CO2. सो जर हीटचा सिम्बॉल गिव्हन असेल एरोवरती तर याचा मिनिंग आहे रिएक्शनला कंप्लीट व्हायसाठी हीट सप्लाय केलेली आहे, आणि रिएक्शन असेल एंडोथर्मिक. सो बघू शकता तुम्ही एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक आयडेंटिफाय करणे हे खूप इझी असेल तुमच्यासाठी. जर तुम्हाला कळत असेल हीटचा सिम्बॉल कुठे गिव्हन आहे, आणि त्यानंतर हीट जर गिव्हन असेल प्रोडक्ट साइडला तर असेल एक्झोथर्मिक, हीटचा सिम्बॉल गिव्हन असतील एरोवरती तर रिएक्शन असेल एंडोथर्मिक. बघून घ्या. सो नेक्स्ट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन असेल आपली ऑक्सिडेशन रिएक्शन. आपल्याला आता बघायचं ऑक्सिडेशन रिएक्शन. पुन्हा हे समजून घ्यासाठी आपण घेऊ एक्झाम्पल्स दॅट इज Mg प्लस O2. बघा आता एक्झाम्पल घेतला आपण Mg प्लस O2 गिव्स MgO. आता या रिएक्शन मध्ये बघू शकता तुम्ही मॅग्नेशियम कंबाईन झालेला आहे ऑक्सिजन सोबत. नेक्स्ट रिएक्शन बघू आपण कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. पुन्हा बघा कार्बन कंबाईन झालेला आहे ऑक्सिजन सोबत आणि फॉर्म केलेला आहे प्रोडक्ट. इथे सुद्धा मॅग्नेशियम कंबाईन झालेला आहे ऑक्सिजन सोबत आणि फॉर्म केलेला आहे प्रोडक्ट. तर रिएक्शन ज्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन विल रिएक्टंट सोबत आणि प्रोडक्ट फॉर्म करेल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यानंतर बघू शकता तुम्ही द रिएक्शन बघू शकता द रिएक्शन in which reactants combine with oxygen. बघा आता
द रिएक्शन इन विच रिएक्टंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन, त्या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. यासोबतच बघा आता MgH2 आणखी बघावं लागेल आपल्याला एक्झाम्पल्स. MgH2 आता इथे बघा MgH2 हा एक कंपाऊंड आहे आणि या कंपाऊंड पासून बघा Mg प्लस H2 असे 2 प्रोडक्ट्स फॉर्म झालेले. आता बघितलं तर या कंपाऊंड मध्ये MgH2 हा एक कंपाऊंड आहे, यामधून हायड्रोजन लॉस झालेला आहे. हायड्रोजन लॉस झालेला आहे या रिएक्शनला सुद्धा म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स कंबाईन होतात ऑक्सिजन सोबत त्या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यासोबतच ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन लॉस होतो त्या रिएक्शनला सुद्धा म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण CH3 बॉन्डेड विथ CH3 असेल. CH3 बॉन्डेड विथ CH3 असेल. आता बघा याचं कन्व्हर्शन झालेलं आहे CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये. तर बघू शकता आता तुम्ही CH3 बॉन्डेड विथ CH3 असेल आणि यामध्ये CH3 मधून एक हायड्रोजन लॉस झालेला आहे तर तो कन्वर्ट होईल CH2 मध्ये. CH3 मधून एक हायड्रोजन लॉस झाला तो कन्वर्ट होईल CH2 मध्ये. आता यामध्ये आधी सिंगल बॉन्ड होता बट हायड्रोजन लॉस झाल्याने कार्बनचा एक बॉन्ड गेलेला आहे. इथे सुद्धा हायड्रोजन लॉस झाल्याने कार्बनचा एक बॉन्ड गेला, तो कार्बन स्वतःसोबतच बॉन्ड बनवेल आणि बनन कार्बन डबल बॉन्ड कार्बन. आणि या रिएक्शन मध्ये लक्षात येईल तुमच्या की हायड्रोजन झालेला आहे लॉस. आणि ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट कंबाईन होतात ऑक्सिजन सोबत ऑर लॉस ऑफ हायड्रोजन और लॉस करतात हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन असेल तर त्या रिएक्शनला म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच रिएक्टंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन, ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात और लॉस ऑफ हायड्रोजन होते त्या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. या रिएक्शनला बॅलन्स करून घेऊ आपण. बघा इथे O2 असेल, O2 आहे तर इथे 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन लागेल, त्यासाठी आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर फॅक्टर यूज केला 2 Mg झालाय तर इथे करावं लागेल 2 Mg. हे रिएक्शन असेल बॅलन्स, दॅट इज कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. MgH2 दॅट इज Mg प्लस H2 हे रिएक्शन सुद्धा असेल बॅलन्स. तर ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये आपल्या लक्षात येईल रिएक्टंट सोबत ऑक्सिजन कंबाईन होत असेल तर ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, और लॉस ऑफ हायड्रोजन होत असेल तरी काय ऑक्सिडेशन रिएक्शन. तर रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. बघू शकता. सो आपण कंप्लीट केलं ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन रिएक्शन साठी पुन्हा बघा आपण एक्झाम्पल वरून बघतो. तर CuO बघा CuO असेल, CuO वेन कंबाईन्स विथ H2O. बघा CuO जेव्हा रिएक्ट करेल H2O सोबत, CuO असेल सॉलिड स्टेट मध्ये, H2 असेल गॅस स्टेट मध्ये, आणि जेव्हा CuO रिएक्ट करेल H2 सोबत रिएक्शन मध्ये बघा Cu प्लस आपल्याला मिळेल H2O, Cu प्लस H2 दॅट इज कॉपर इज सॉलिड स्टेट अँड H2O इन लिक्विड स्टेट. तर रिएक्शन मध्ये लक्षात येईल तुमच्या CuO दॅट इज क्युप्रस ऑक्साइड असेल, CuO पासून ऑक्सिजन लॉस झालेला आहे. बघा CuO पासून झालेला असेल ऑक्सिजन लॉस, आणि ज्या रिएक्शन मध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन होईल त्या रिएक्शनला म्हणू आपण रिडक्शन रिएक्शन. एक्झॅक्टली अपोजिट टू द ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये काय आलं होतं तर कंबाईन्स विथ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन. तर यामध्ये अपोजिट असेल लॉस ऑफ ऑक्सिजन और कंबाईन्स विथ हायड्रोजन. बघू शकता C प्लस H2 गिव्स CH4. बघा C प्लस H2 गिव्स CH4. कार्बन असेल, कार्बन प्लस H2 गिव्स CH4 दॅट इज CH4 असेल आपला मिथेन. आणि या रिएक्शन मध्ये आपण समजू शकतो की कार्बन कंबाईन झालेला आहे हायड्रोजन सोबत आणि फॉर्म केला आहे CH4. आता बघा H चे 4 ॲटम्स आहेत तर आपल्याला 4 ॲटम्स करावं लागेल, त्यासाठी आपण H2 ला मल्टिप्लाय करू फॅक्टर 2 ने. सो कार्बन प्लस ट्वाइस H2 गिव्स CH4. यामध्ये कार्बन कंबाईन झालेला आहे हायड्रोजन सोबत, तर या रिएक्शनला म्हणून आपण रिडक्शन रिएक्शन मध्ये. द रिएक्शन बघू शकता, द रिएक्शन in which reactant बघा the reaction in which reactant combine with reactant or reactants combine with hydrogen or loses oxygen या रिएक्शनला म्हणू आपण रिडक्शन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स कंबाईन होतात हायड्रोजन सोबत
और लॉस करतात ऑक्सिजन. बघा फर्स्ट रिएक्शन मध्ये की सीयू होता, सीयू पासून कन्वर्ट झाला सीयू मध्ये, मीन्स केलं लॉस ऑफ ऑक्सिजन. तर या रिएक्शनला म्हणून आपण रिडक्शन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये बघू शकता कार्बन कंबाईन झाला हायड्रोजन सोबत, तर या रिएक्शनला म्हणू शकतो आपण रिडक्शन रिएक्शन. ज्यामध्ये कंबाईन विथ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन असेल त्या रिएक्शनला म्हणून आपण रिडक्शन रिएक्शन, आणि एक्झॅक्टली अपोजिट असेल ऑक्सिडेशन रिएक्शनला. बघू शकता.